नमस्कार मंडळी, आज आम्ही आमच्या शेतावर जात आहोत. तर बघा, इथे आमच्या घराकडूनच रस्ता आहे आणि हा कॅनलचं पण पाणी सुटलेलं आहे. कॅनलच्या जवळून खूपच लोकांची रोवणी पण लावलेली आहेत आणि आम्ही पण लावला. बऱ्याच लोकांनी यावर्षी रोवणी आपल्या शेतामध्ये लावली आणि आम्ही आता जात आहोत. तर आमच्या शेताकडे जाण्याचा हा रस्ता आहे, खूप छानपैकी असा आहे. बघा, गाडीने जात आहोत. तर मस्त हिरवीगार रोवणी चालू आहे. म्हणजे या रोवणीला 10 ते 15 दिवस झालेले आहे. आता निंदण पण पकडलं आहे लोकांनी. काही लोकांनी खत मारणी चालू केला, तर काही लोकांनी औषधी मारणी चालू केला. तर आमच्या शेताचा खात मारून झाला आहे. आता औषधी मारायची होती, तर मला पंप पकडायला जायचं होतं, म्हणून इकडे मी गाडीवर गेली आहे आणि पाहणी पण होते असं झालं. तर बघा, अशा पद्धतीचं आहे. आणि हा बघा, कॅनलला आमच्या शेताजवळचाच हा खूप मोठावाला कॅनल आहे आणि ह्या कॅनलला मस्त पाणी भरलेलं आहे. तर मस्त इंजिन वगैरे मांडलेले आहेत लोकांची, आमची पण मांडली होती, आम्ही काढलं आहे. तर अशा पद्धतीचं आहे. तर बघा, खूप छानपैकी असं. तर आता हे आहे आमची शेती. तर बघा, इथून कॅनल, इथे नाली होती, तर नालीच्या या ठिकाणीहून आम्ही मोठ्या पायऱ्या टाकल्या आणि रस्ता बनवला शेतामध्ये जाण्यासाठी. हे बघा, आमची बांधी आहे आणि खूप छान आहे. रोवणं पण झाला, 10 ते 15 दिवस या रोवणीला झाला आहे आणि खात पण मारून झाला. आता औषधी फवारणी मारायची होती. मी शेतावर आला आणि देखणी पण आहे. तो बघा, आंब्याचं झाड पण आहे झाडावर सॉरी शेतामध्ये. आणि आंबा खूप आंबटच आहे आणि लोणच्याला खूप छान आहे, लोणचं बनवण्यासाठी असं आहे. बघा, हे आमचे साहेब आहेत. तर ते माती धानाच्या धानाच्या झाडावर गेली म्हणून ते उचलत होते, कारण की तो एक झाड गेलं नाही पाहिजे, कमी नाही झाला पाहिजे, याच्यासाठी ते उचलत होते. तर हे बघा, आता हे केळीच्या पण झाड आहे साईडला आणि आता मी धुऱ्यान जात होती आणि आमच्या शेतामध्ये धुऱ्याच्या कडेला भेंडीचे आणि चवळीचे पण झाडं लावली होती. तर ते बघायचे होते कोणीकडे लावले आहे म्हणून, ते दुसरीकडे लावले होते. तर अशी ही रोवणी आहे. तर बघा, असं आहे आमच्या विदर्भामध्ये उन्हाळी रोवणी, उन्हाळी धान म्हणून असं म्हणले जाते. तर इकडे अशा पद्धतीचं आहे. तर बघा, खूप छान हिरवंगार. फक्त उन्हाळी धान लावण्यासाठी जास्त पाण्याची गरज असते. ज्यांच्याकडे पाणी तर त्यांच्याकडे चांगले धान होते आणि औषधी सगळ्या गोष्टी देखरेख करावं लागतात. 4 महिन्याची सीजन असते ही. तर असं आहे. बघा, खूप छान. आणखी समोर तिकडे पण आहे, असं आहे. जिकडे तिकडे आमचे म्हणजे चारे भोवतालचे त्या बांध्या दिसतात आणि जिकडे नजर आहे तिकडे